मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। योगजे योग संभूते महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। महापाप हरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। जगस्थिते जगन्माता महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। या रिकाम्या पडल्या घ्या ना। एककाल पठे नित्यं महापाप विनाशनम्। महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा। रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके। हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके। मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये। पूज्य मंगलवारे च मंगलाभीष्ट देवते। मंगलाधिष्ठदा देवी मंगलानांच मंगले। सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा। मंगल सुखप्रदे मंगल आयुरक्षेतु वाराही धर्मरक्षेतु वैष्णवी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमो। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिनि लोक उजागर। महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी। तेज प्रताप महाजगबंदन। प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया। भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे। रघुपति कीन्हे बहुत बढ़ाई असही श्रीपति कंठ लगावे। जम कुबेर दिक्पाल जहादे तुम उपकार सुग्रीवहि कीना। तुम्हारो मंत्र विभीषण माना। युग सहस्र योजन पर भानु। प्रभु मुद्रिका मेल मुख माई। दुर्गम काज जगत के जेते। राम दुआरे तुम रखवारे। तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना। तीनों लोक हाकत ही कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे।
नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा मन कर्म वचन ध्यान दिलावे सब पर राम तपस्वी राजा और चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रघु रघुपति के दासा जन्म जन्म के दुख बिसरावे जहाँ जन्म हरि भक्त कहाई हनुमत से संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल बीरा जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पित जम्बे जय जय जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पित जम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पित जम्बे जय जय जगदम्बे अम्बा माता की जय। नारद म्हणाले महाराज मी ज्या वेळा स्त्री वेशामध्ये मोहामध्ये होतो त्यावेळेस कोणीतरी एक सत्पुरुष माझ्याजवळ आला. आता नारदाला माणसाच्या रूपात देवानं दर्शन दिलं. सत्पुरुष माझ्याजवळ आला आणि मी मोहवशानं दुःख करत होतो. कारण मनुष्य कशाने दुःख करतो? मोहाने. हा मोह आहे म्हणून आपल्याला दुःख होतं. मोहाला आपण बाजूला केलं आणि म्हणून मोह ही महामाया निर्माण करते. मम माया दुरत्तया. आपण जेवढा स्नेह वाढवू, भागवतामध्ये जडभरताच्या चरित्रात आपल्याला अनुभव येतो. जडभरताने हरणावर मोह केला आणि त्यामुळे एक जन्म भोगावा लागला. आपल्याला जर भगवतीच्या कृपेनं जन्म आणि मरण हे चुकवायचं असेल तर या महामायेला आई म्हणा. म्हणून शब्द आहे अंबाई. मला धर्मशास्त्राच्या पद्धतीनं त्याने चित्त स्थिर करायला सांगितलं की बघ आता सगळे गेले, तुला राज्यही नाही, पुत्र गेले, कन्या गेली, पती गेला, सगळे गेले. आता तू काय कर, आत्मस्थितीचा विचार कर. असं श्रीवेशामध्ये एका संताने मला समजवलं. आणि बघ धर्मशास्त्रानं असं सांगितलंय, सगळे गेल्यानंतर जो घरामध्ये उरतो म्हणजे एकटा, त्याने सगळ्यांच्या उद्धाराचे प्रयत्न करायचे.
म्हणे मग मी स्त्री आहे, मी काय करू? तू फक्त गंगा स्नान कर की त्यांचा उद्धार होऊन जाईल. म्हणून आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती की गंगा स्नान म्हणजे आपण रोज स्नान करताना पितराचं स्मरण करायचं, गंगेचं स्मरण करायचं. आता पितरांचं स्मरण करायचं म्हणजे काय करायचं? मातृदेव भव पितृदेव भव यांचं नमस्कार होत होतो. आणि तो नमस्कार झाला की पितर तृप्त होता. स्नानात तृप्ती, दानात तृप्ती, भोजनात तृप्ती, हा शुद्ध मायेचा विचार आहे. म्हणून मला ते संत गंगा नदीवर येऊन गेले आणि मी गंगा नदीमध्ये बुडी मारली, संत गेले आणि मला नारद तत्व प्राप्त झालं. आता काय आज सकाळी मला कोणी प्रश्न काय विचारला बघा, की नारद जर एवढे देवाचे परमभक्त होते तर मग देवाच्या जवळ असून त्यांना नारदाने प्रश्न केला की मला तुमची माया पाहायची आहे. देव कशाला म्हणतील पाहू नको? नारदाला माया बघायची होती, कारण नारद हे जन्मतात ब्रह्मदेवातून उत्पन्न झाल्यामुळे त्यांना माया नावाचा काही गंधच नव्हता. आपल्याला सुद्धा असं वाटतं नाही की देवाची माया काय पाहावी, तर मग आपल्याला सांगितलं तीर्थयात्रेच्या ठिकाणी फिर, त्या ठिकाणी मी केलेले जे सगळे प्रयोग, भाऊ हे बंद करून दे काय त्या फॅनमुळे तो वाचतो, तर त्या मायेला बघायची नारदाची इच्छा झाली. आपल्याला सुद्धा दुसऱ्याचं भांडण चालू असताना आपली खिडकी साफ करावाच्या निमित्ताने पाहायची बुद्धी होते बघा. तुम्ही सुद्धा कान लावून ऐकता तिकडे काय चाललंय, काय पाहता तुम्ही, आणि ते तुम्ही पाहिल्यावर ती माया एखाद दिवशी तुमच्याकडे कलटणी घेते. तुम्ही म्हणता कोणीतरी टोक लावली, नाही 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 नाही, तुम्ही माया ऐकायला गेले. आणि माया अशी परस्पर करते. त्याचं एक उदाहरण सांगतो. माहीत, एकाला जांभूळ आली की दुसऱ्याला पापवा भेटे, काही लागत निघत, तशी माया आहे. एकदा आपण तिला अनुकरण करायचा प्रयत्न केला की ती चिटकली. नारदाने स्वतः विचारलंय की मला नारद कशाला पाहतो? नाही म्हणे देवा मला पाहायचीच आहे एकदा. म्हणे बघायचे. बघ, त्या स्नानामध्येच नारद मुक्त झाले आणि श्री तत्व गेलं. तेव्हा हे नारदांना व्यासांनी विचारलं आणि हे सगळं नारदांनी व्यासांना सांगितलं की देवा, गुरु महर्षी व्यास, मी महामायेच्या प्रभावाचं वर्णन करतो ते ऐका तुम्ही. आणि व्यासांना महामायेचं वर्णन देवऋषी नारद सांगताय. आणि ते व्यास देवी भागवतामध्ये जन्मेजयाला, वैशंपायन जन्मेजयाला महामायेचा प्रभाव सांगतात. आणि ही जळगावची महामाया भगवती तुम्हाला स्वतःचा प्रभाव सांगते. ती तुमच्या समोर आहे, माझ्या पाठीशी आहे की मी कशी आहे. एखादी बाई संतापली म्हणजे मग घरामध्ये दाखवते मी कशी आहे, तुम्हाला आता दाखवते. ते महामायेचा प्रभाव आहे तो. म्हणून स्त्रियांना डवचू नये असं सांगितलंय शास्त्रानं. आपण तिच्या बापाच्या घरापर्यंत पोहोचून जातो आणि मग ती काढते एखाद दिवशी. तिला संताप आला की मुलाला मारते आणि तुमची खानदानच अशी आहे म्हणून टाकते. लक्षात ठेवा, महामायेती या भवान. तेव्हा आपल्याला कळतो अरे बापरे इथं बोलते संतापी आहे. आणि पुन्हा तो अतिरेक झाला संतापाचा की स्वतःला भस्म करून घेतो. जसं सतीनं भस्म केलं तसं आज तागायतपर्यंत चाललं आहे. आधी पहा तुम्ही पेपरला, आज का काल बातमी होती, मुलगी सहित स्त्रीनं जाळून घेतलं. 2025मध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे. इतकं विज्ञान पुढे गेलंय. जळगावहून विमानतळ झालं, 6 महिन्यामध्ये 73,000 लोक विमानाने गेले, तरी जळगावला परिस्थिती आहे. ती मुली सहित सहन घेतली. महामायेचा प्रभाव आहे.
आता त्या घराण्याला किती वंशापर्यंत भोगावं लागेल लक्षात ठेवा. जात नाही तो तळतळा लवकर. 2 जीव जळून जळून भस्म झाले. काय आरवळ्या मारल्या असतील, काय किंचाळ्या मारल्या असतील. नुसता चटका लागला तरी मनुष्य असं करतो. प्रभाव सांगताय देवऋषी नारद व्यासांना, महामायेचा प्रभाव, आणि त्या प्रभावाचं वर्णन करताय. महाराज, मी श्री नसून श्री बनलो आणि पाहतो तो काय, कुठली भार्या, कुठला राजा, कुठले पुत्र, ज्याप्रमाणे मनुष्य स्वप्नामध्ये बघतो त्याप्रमाणे मी हे सगळं बघितलं. व्यास म्हणाले, जागृती स्वप्नी सुद्धा महामाया त्रास देते हे मी ऐकलंय. म्हणाले, महाराज, मी त्यावेळेस भगवतीची प्रार्थना केली. याच्यातून बाहेर पडलो श्री जन्मातून. हे कमलाक्षी, तुझ्या वाचून माझं जीवन व्यर्थ आहे. भगवतीला सांगितलं. कमलामधून उत्पन्न झाली म्हणून कमलाक्षी, माझं जीवन व्यर्थ आहे. हे महामाये, माझं जीवन व्यर्थ आहे. हे विशाल नयने, तू कूर्म, मत्स्य इत्यादी अवतार घडवले, वराह अवतार घडवला, हे देवीनेच घडवलंय सगळं. कसं घडलं तुम्हाला माहिती का? तुम्ही झोपा, मी फिरायला जाते. लक्ष्मीने एवढं सांगितलं विष्णूला, म्हणे तू जायला जा. बस हे सगळं लक्ष्मीने घडवलं महामायेचं रूप. आणि तिकून परत आली. जय विजयांनी मज्जाव केला. माझ्या घरात मला मज्जा, तुम्हाला कोणालाच नौकर ठेवणार नाही इथे. जय विजयांचं पतन झालं. महामायेचा प्रभाव लक्षात ठेवा. भगवंताच्या घरामध्ये, वैकुंठामध्ये जिथे कलह नाही तिथे, म्हणून सगळं करा आणि घरात कलह निर्माण होऊ देऊ नका. कलह निर्माण झाला म्हणजे महामायेचा प्रभाव आहे. मी आता मोठ्या मोठ्याने बोलत होते ना, ते एकाला हात केला की थांबून जाईल. देवीच्या समोर महामाया उभं राहून जाईल ना, वाद होऊन जाईल. कारण कलह हे महामायेचं स्वरूप आहे. कसं आहे? वाद, विनाश, अपशब्दाची उत्पत्ती. तुझ्या वाचून माझं काही राहणार नाही असं म्हटलं की झालं बंद. वादे वादे तत्वबोध झाला पाहिजे. वादानं नेहमी नाश, म्हणून वाद करायचा नाही, कलह करायचा नाही. शेवटी श्रीहरीनं माझं दुःख निवारण करण्याकरता, माझं शोक दूर करण्याकरता मला शास्त्राचं श्रवण घडवलं आणि मला शास्त्र सांगितलं की बघ, मायेशिवाय संयोग नाही आणि मायेच्या अवकृपेशिवाय वियोग नाही. आता बघा, 2 पती पत्नी असतात, यांचा शरीराचा वियोग होतो पण विचाराचा नाही होत. शरीर चाललं जातं आपल्यापासून पण विचाराचं काही विषय नाही का. त्यांना हे पटत नव्हतं, तिला हे आवडत नव्हतं, तिचं काम असं. विचार मात्र शेवटपर्यंत माणसाच्या जवळ असतात. शरीर चाललं जातं. मायेचा हाच प्रभाव आहे. नवरात्र दिवाळी कशी तिच्या अंगात याची दणदण काम करायची, लगेच माणूस उदाहरण देतो. तर शरीर जातं पण मायेचा प्रभाव आपल्यावर कमी होत नाही. पुरुषाचा प्रभाव, अरे आता तुझे वडील असते ना, त्याची तुम्हाला सोनवली असते की तुमच्या डोळ्यातून पाणी आलं असतं. विचार मायेचा प्रभाव आहे. हे लक्षात आलं पाहिजे. माया दिसत नाही, दिसे ना परी भासे. दिसत नाही पण भासते. अनुभव घेऊन जातो. व्यास महाराज, मला त्या श्री जन्मामध्ये माताने पिताने एकदम हांगोळ केली, श्री होऊन गेली. काय मायाचा प्रभाव? कारण जन्माला याला आई वडील लागतं. कुठे आई वडील होते? पाण्यात देवाने बुडवली, वरती काढली बाई. केवढा चमत्कार आहे.
हा सगळा मायेचा प्रभाव आहे. ही माया आहे कठीण. हा मानव देह क्षणभंगूर असल्याने मला आत्मसमाधान मिळवावं लागलं. कारण सगळं माझ्यासमोर डोळ्यासमोर नाव झालं. रतिसुख, जिव्हासुख, पशुसुख, सगळे सुख उपभोगले, पण शेवटी माझ्या नशिबी शोकच. पाच संसारामध्ये सगळं पदार्थाचं सुख, गादीचं सुख, सगळे मुलांचं सुख, नातवांचं सुख आपण उपभोगतो, आणि एक दिवशी मायेच्या प्रभावानं त्यांचा आपला वियोग होऊन जातो. मग ही बाह्य मायेमुळे आपण वियोग मानतो. आणि म्हणून संत आपल्याला काही शब्द सांगून देतात. या ऋणानुबंधाच्या गाठी साठी आली तरी कळत नाही. चांगली एक सृष्टी करतो आणखी. लक्षात आलं पाहिजे. जळगाव शहरातलं एक उदाहरण सांग. एक इंजिनियर होते, त्यांचे वडील पडले आणि दवाखान्यापर्यंत जायचं. पुष्कळ वेळा सांगितलं उदाहरण हे. दवाखान्यापर्यंत पोहोचेपर्यंतच प्राण गेला. त्यांना वाटलं की आपल्याजवळ सगळं वैभव असून, वडिलांनी शिकवलं, पैसा अडका असून, आपल्याला वडिलांकरता काही द्रव्य खर्चाने करता आलं. मग त्यांना कोणी भागवत सप्ताह सांगितला, त्यांनी भागवत सप्ताह केला, मग पारायण केलं, नामसप्ताह केला, पण त्यांचं मन समाधानच होईना. कारण कोणतंही धर्मकृत्य केल्यानं त्याच्यापासून आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे? समाधान. मग ते त्या काव्यरत्नावलीवर बसायचे. त्यांना एका वृद्धाने झाले, म्हणजे तुम्हाला समाधान पाहिजे का? तुम्ही सरळ दादाकडे जा, दादा तुमचं 10 मिनिटात समाधान करून देते. तुमच्या वडील गेल्यावर तुम्हाला जी तकमक होते, मी हे केलं ते केलं, गुरुपुराण लावलं, अन्नदान केलं, भागवत सप्ताह केला, नामसप्ताह केला, तरी मला समाधान. ते आलं नाही, दादा मी असा रिटायर इंजिनियर आहे, माझ्याकडून माझ्या वडिलांना 10 रुपयेसुद्धा लावले गेले नाही. काय उपयोग आहे माझा? मी काय पुत्र आहे? म्हणजे साहेब वडील काय झालं? म्हटलं वडील पडले, मग फ्रॅक्चर झालं होतं पायाच्या आणि हातात. तुम्ही असं करा, 51 काठ्या विकत घ्या म्हटलं, आणि या जुन्या काठ्या घेऊ नका, त्या नवीन निघाल्याने ॲक्टिव्ह. आणि या शहरामध्ये आमचे खेड्यावरचे म्हातारे आले, ज्यांच्या हातात पुराणा आहे. असा पुराणावाला म्हातारा दिसला की त्याला ती काठी नवी द्यायची, तसं पुराणा घेऊन घ्यायचं. खरे म्हातारे काय करतं म्हटलं की जाऊ द्या, आपल्याला पुरली पाहिजे, कुठे गावाला जाईल वापरलं, शेवटपर्यंत पुराणच वापरत बसतात, ती बाजूला ठेवून देतात. ही आपली माणसाची ही सवय झाली. वस्तू वापरून तिचा नाश झाला पाहिजे, पडून खराब होते. काय त्या वस्तूवर मोह करत बसता, घेणं नाही देणं नाही. ती काठी तुम्ही घ्यायची आणि त्यांना सांगायचं की माझे वडील पडले, मी त्यांना काही करू शकलो नाही म्हणून काठी तुम्हाला देतो आहे. ते काय म्हणतील ते ऐका. ज्यांना दिली साहेबांनी ते म्हणायचे, बाबा देव तुझं भलं कर, तुला एवढी सद्बुद्धी झाली, आमच्या खेड्यासारख्या माणसाला ही चांगली काठी कर. म्हणजे बाबा ही जुनी काठी घेऊन जा म्हणा भाऊ. त्यांनी 51वी काठी दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते माझ्याकडे त्या सगळ्या काठ्या घेऊन आल्या जुन्या. म्हणजे दादा याची काय करू? म्हटलं तापीवर जा आणि या काठ्या सोडून द्या. त्या दिवसावरून साहेब समाधानी राहिले की मला मिळालं. योग्य गोष्ट सांगा. मायेचा प्रभाव आहे. एवढं द्रव्य गेलं पण समाधान झालं. नुसत्या आपल्या त्या नवीन आधुनिक काठ्यांनी समाधान होऊन गेलं. कारण त्यांच्या वडिलांचा तो घात झाला होता. म्हणजे त्यांना पुढे काय लागणार होती? काठी. म्हणून आपल्याकडे वयोवृद्ध मनुष्य गेला की काठी आणि छत्री दान सांगितलं आहे. आपण म्हणतो बुवा तुम्हीच घेऊन या. कडगाव, धडगाव, चोरगाव, तुम्हाला प्रेम पाहिजे की माझ्या वडिलांची ही वस्तू आहे, तेव्हा तुम्हाला समाधान होईल, नाही तर समाधान. कारण आपण जे करतो ना, ही माया आपल्याला काय आपण आणायचा त्रास घ्यायचा, काटूक मोडून टाकायचं, बुवा घेऊन ये ना. पण माया उमजवून देत तुम्हाला, कारण ते मुक्तीने व्हायची आहे.
जसं तुम्ही आघाडीमध्ये बाबाजी पीत होते ते बी टाकून देता. तंबाखू खातात, तंबाखू टाक, बिड्याचं पाणी टाक, सिगारेट टाक, बिडी टाक. कोणी सांगले तुम्हाला? ते का तिथे मिळतं? असं देणार नाही देव तिथे. देव तिथे दान देईल तर दानम सात्विकम दान. पण ती महामाया तुम्हाला काही बुद्धी देते. शेजारी ती बाई येते, तू टाकलं नाही तुला त्रास होईल ना, ही बाई येते तंबाखू टाकूनच देते त्याच्यात. हे जे आजूबाजूचे लोक असतात ना, हे धर्मात अधर्म. आता मी तुम्हाला सांगितलं ना, हनुमान चालीसा तुम्ही नीट म्हणा, आणि तुम्हाला लोक काय सांगता, मारुतीचा फोटो घरात ठेवणं का तुमच्या पोरांचे लग्न नाही होणार, तुम्ही टाकून दिले मारुती. इतकं अज्ञान असतं. आता मारुती टाका का काही टाका, चांगली सून भेटतच नाही. मग आता काय टाकाल घरातून? कारखानेच खराब झाले तर मॅन्युफॅक्चरिंग कुठून बाहेर चांगलं येणार आहे? लक्षात ठेवा. कशाला नाक ठेवला तर नवरा दुस्वास करतो म्हणून सगळे महादेवाचे नाक काढून टाकले. बुच्चे महादेव आहे सगळे. आपल्याकडे प्रत्येक देवाला शेष हे भूषण आहे. रामाच्या जवळ लक्ष्मण, कृष्णाच्या जवळ बलदादा, गणपतीच्या नाभीला, देवीच्या हातात साप. बिना सापाचं कोणीच नाही. लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे भूषण सांगितले आहे, या भूषणांना कारण काय आहे? तर ह्या सगळा मायेचा प्रभाव आहे. कलियुगामध्ये दृष्ट माया आहे. कोणीतरी दृष्ट येतो ना आपल्या बुद्धीत घालतो, शास्त्रमित्र सगळं सुटून जातं. म्हणून नारद म्हणाले, मी स्नान केलं आणि खरोखर मायेचं सामर्थ्य कमी झालं. त्यावेळा भगवान विष्णूनं ब्राह्मण संत रूप टाकलं आणि विष्णू रूप प्रकट झालं. काय नारदा आला अनुभव मायेचा? म्हणे देवा चांगला आला. बरोबर. कारण तुला माझ्याजवळ राहून माझी माया पाहायची अशी काय बुद्धी झाली? काय बुद्धी झाली? म्हणे मला बुद्धी अशा करता झाली भगवान विष्णू आश्चर्यचकित झाले. जगामध्ये लोकांना या मायेपासून तारण्याकरता या मायेचा अनुभव मी आधी घेतला आणि मग जगाला सांगेल की ही माया करण्याकरता काय उपाय आहे. म्हणे काय उपाय? तुमच्या नावाचा. भगवान स्थिर झाले. म्हणून मम माया धुरत्तया. ही तरुण द्यायची असेल माया तर फक्त त्याचं नाव घ्या. याला एक मी उदाहरण तयार केलं बऱ्याच दिवसापासून. एक वसंतराव नावाची ग्रस्त अमेरिकेतून एक कुत्री घेऊन आले. तिचं नाव होतं चंपा. आणि वामनराव त्यांचे मित्र होते. काय वामनराव आले का अमेरिकेहून? वामनराव म्हणाले हो म्हणे आलो, पण ती कुत्री सारखी भोगायची. अहो म्हणे तुमची कुत्री ओरडते, मला वरती येऊ देत नाही. म्हणून ते म्हणाले चंपी इकडे. त्यांनी कुत्रीला हाक मारल्यावर कुत्री त्यांच्याजवळ गेली न वामनराव चढून वरती काढले गेले. ज्या वेळेला ही आपल्याला माया त्रास देईल तेव्हा आपण फक्त नारायणाचं नाव घ्यायचं. ही कुत्री रूपी माया जी आहे ती भगवान तिला बोलवून घेतात. कारण ही जी जगाला मोहन करणारी आहे ही कुत्र्याप्रमाणे श्वानवत आहे. म्हणून नाथ लोक स्मशानात राहतात. भगवान शंकर स्मशानात राहतात. मायेचा प्रभाव होऊ नये म्हणे. स्मशाने श्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा चिता भस्मालेपा. सगळ्या अंगाला भस्म लावून. मायेचा प्रभाव मोठा दुस्तर आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वी लोक सुगंधित द्रव्य सणावाराला लावायला लावायचे. आपण दिवसातून 4 वेळा मारतो आणि त्याच्याने माया ताबडतोब कव्हर करते. खरं आज जगात सगळं तसंच झालं आहे. गावरानी तूप महाग झालं तर लोक खाणार नाही, पण जेवढे उडवायचे फवारे तेवढे किती महाग झाले तरी वापरल्याशिवाय राहणार आल्लीहून आल्ली. हा मायेचा प्रभाव आहे. मोह पडून जातो तुम्हाला. म्हणून अति जे गोष्टी सांगितलेल्या आहे
त्या सणावाराला करायला सांगितलं, आपल्या लक्षात नाही. म्हणून ते म्हणतात, ज्याप्रमाणे भगवान विष्णू म्हणाले नारदा, या मायेचे विविध दशा आहेत. आता दशा सांगताय भगवान. कसं आहे तर जागृती, आपण जागृत असताना सुद्धा आपली माया जी तामसी माया आहे ती असं मनोराज्य असते. मला एकदा जरा माझं सगळं काम करून घेतं, मग एकामेकाला पाहिलं मी, इकडचा तिकडचा आणि समोरचा, जरा माझं होऊन जाऊ द्या, जरा पोरांचे लग्न वगैरे तुम्ही पाहतो, म्हणजे असं मनात मनोराज्य होतं. आणि तोपर्यंत तू राहणार आहे किंवा नाही ही खरी माया त्याला कळतच नाही. मनोराज्यामध्ये सुद्धा माया प्रवेश करते. आपण आखलेले कामं पूर्वपुण्य असले तर होतात, आणि पूर्वपुण्य नसेल तर आखलेले काम आपल्या जीवनातले होत नाही. हे संत मंडळी सुद्धा माझा वरचा मजला बांधायचा, इथे हॉल बांधायचा आहे लोकांना उतरण्याकरता. तुम्ही बांधूच नका, त्या देवाची इच्छा असेल तर बांधला, पण नाही. पण हे असं सांगायला लागलं आहे, कारण त्यांना कळत नाही की माया कठीण दुस्तर आहे. हे जे झालं आहे ते ठीक आहे, आपल्याला करायचं नाही, त्याला करायचं असेल तो करून घेईल. म्हणून तया सत्कर्मी रती वाढो, शब्दाकडे लक्ष द्या. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सत्कर्म वाढलं पाहिजे. सत्कर्मानं मायेचा प्रभाव कमी होतो. तुम्ही नित्य उपासना करत असाल, साधना करत असाल तर मायेचा प्रभाव करत असाल कमी होईल. आणि तसंच तुम्ही ध्यानधारणा, तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे मेडिटेशन करत असाल तर आतून तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्यावर हा दुष्परिणाम कमी होईल. दोन गोष्टी कराव्या लागतात. अंतर्भाव प्रगट करायचा, प्रणव माया. प्रणव माया जशी जशी आपली वाढत जाते, ध्यान धारणा निष्ठा, त्याप्रमाणे या मायेचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. कारण आत्मशक्ती जागृत झाले, आपला अंतरीचा ज्ञानदिवा जागृत होतो आणि तो हा प्रभाव आपल्यावर पडत नाही. जशी शरीरामध्ये प्रतिकार शक्ती असली की इन्फेक्शन लवकर होत नाही, तसं हे मायेचं इन्फेक्शन आपल्यावर नाही होत. कोणी कधी आपल्याला अलंकार दाखवला तर केवढ्याला घेतला, काय घेतला, कुठून घेतला असं विचारणं, छान आहे, मस्त दिसतं बरं, बस एवढंच. आणि जर आपली प्रतिकार शक्ती नसेल तर सगळा तपास. कसं काय जमतं तुम्हाला एवढं, 1 लाख रुपये तोळा सगळं करत बसतं. घरी आल्यावर सुद्धा याला सांग, त्यांनी घेतलं, त्यांनी घेतलं, त्यांनी घेतलं, बाणं देव देतो त्याला देतो, हे असं करत बसतो. म्हणून या मायेच्या प्रभावानं तुम्हाला क्लेश होतात. आपल्याला कसं देत नाही, ते कधी शेगावला फार जाता म्हणून त्यांचा फायदा चांगला शेगावला. आता याचं जर पार्टच कमी असेल तर शेगावला जाऊन काय उपयोग होणार आहे? महाराज का बिलकुल देऊन देतील. महाराज फक्त परमात्मा देण्याकरता आहे, या गोष्टी देतच नाही. ते तुमच्या नशिबानं मिळतात, हे तुमच्या नशिबानं मिळत आहे. ते संत फक्त परमात्म्याशी संबंध जोडून देतात. संबंध महामायेला नारदा स्वप्न, आपल्या मनातले विचार स्वप्नामध्ये प्रगट होतात. मग तुम्ही सात्विक करा, राजसी करा का तामसी करा. जे लोक म्हणताना मला जास्ती सर्प दिसतात, प्रेत दिसतात, तामसी प्रवृत्ती वाढली आहे. जर त्यांना आपण विचारलं की तुम्ही कोरडं खाता का, चटणी भाकरी नुसतं, ते पटकन कबूल करतील. कारण जसा आहार जातो तसं आत प्रवृत्ती तयार होत जाते. म्हणून पचाम्यन्नम चतुर्विधम, 4 प्रकारचं ते एक तत्व गेलंच पाहिजे शरीरामध्ये. म्हणजे प्रवृत्ती जी आहे ती स्थिर राहते. कोणतीही एक गोष्ट गेली शरीरामध्ये की ती विकासाला अडथळा करते. सत्व रज तम, कफ पित्त वात कोणतंही प्रमाण वाढून जाईल.
केव्हा केव्हा भोग असेल तर आपण नियम पाळून सुद्धा रोग होतो. तो भोक्तृत्व आहे, ते भोक्तृत्व आहे. सगळंच भोक्तृत्वाने सोडताय. काही सवयीमुळे होतो. रोगाची लक्षणं सांगतात की काही सवयीमुळे होतात, काही व्यवसायामुळे होतात, काही अति कामाने होतात, काही काम न केल्याने होतात. हा सगळा मायेचा प्रभाव आहे. पण झालेल्या रोगावर तुमची जर आत्मशक्ती चांगली असेल तर तुम्ही चालता बोलता. काही काही लोक म्हणतात, आत्ताच संध्याकाळी मला एका 96 वर्षाच्या भगिनीने सुनेला आणि मुलाला पाठवलं, दादाला विचारून या म्हणे. म्हणजे 96 वर्षीसुद्धा विचारून या ही सांगण्याची बुद्धी आहे. कारण ती चांगली आहे ना, स्मृती चांगली आहे. शरीर थकलं आहे पण स्मृती चांगली आहे. स्मृती चांगली राहण्याकरता या बाह्य मायेमध्ये मनुष्य पडायला नको. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. स्मृतिबुद्धी नाथ महाराजांनी भावार्थ रामांडलेला आहे. साधा वया सीता सुराम लग्न. आपल्या बुद्धीचं शेवटच्या दिवशी रामाशी लग्न लागावं, मुखातून राम निघावा. सुरदास सुद्धा ते म्हणतात की राधे को साथ ले आना. म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्या अंतकाली याल तेव्हा तुमचं आणि राधेचं नाव माझ्या मुखात आलं पाहिजे. असं आपल्या मनात असलं तर आपल्याला दिसतं की देव आले आहे. कारण आतून ते आत्मज्योत जागृत करते आणि देवाची प्रतिमा दिसते. नाही तर भय दिसतं, तो आला, काळा पुरुष येतोय, तो अमुक येतोय, तो ढमुक येतोय. मला म्हणतं चाल, एक बाई येते मला म्हणतं चाल, मी तुला घेऊन जाईल. हे असं नाही मानत. बरेच लोक विचारायला येतात, तू का आमच्या आईला बाई दिसते, अमुक दिसते. काही काही लोक अंतकालाच्या वेळेला गेले की कुठेतरी भ्रामले जातात. म्हणून आल्यावर स्नान केलंच पाहिजे, तुळशीपत्र देवाचं त्याचं आत गेलंच पाहिजे. म्हणजे त्याच्याने प्रभाव कमी होतो. पूर्वी सगळे लोक मंदिरात यायचे आणि शंखाचा छाटा घ्यायचे अंत्ययात्रेतून आल्यावर. शंखाचं पाणी अंगावर टाकून यायचे आंघोळ केल्यावर. देवळात जाऊन दर्शन करायचे. पूर्वी एकदम संध्याकाळी अंत्ययात्रा नसायची आणि एकदम सकाळी असे मधले वेळ ठेवायचे की लोकांना ते अनुकूल झाले पाहिजे, प्रतिकूल नको. तर ते स्नानाचं कारण सांगितलेलं आहे. म्हणून निद्रावस्थेमध्ये सुद्धा मन चंचल होतं म्हणून स्वप्न पडतात. सिद्धांत लक्षात ठेवा. मनाची माकड अवस्था होते म्हणून जास्त स्वप्न पडतात. मनातल्या भेदामुळे आपल्याला दृश्य भासतात. स्वप्न कसं आहे? भासमान आहे, तयार होतं ते. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला बघा, माझा अभ्यास झाला नाही तर तो अभ्यास करताना त्याला पुस्तकं दिसतात. कारण त्याला तो झाला नाही असा ध्यास आहे. मनामध्ये जे जे येईल ते कोणाला जेवणाचे स्वप्न पडतात, अन्न जेवतोय, खातोय, पितर दिसतात. तर हे सगळा मायेचा प्रभाव आहे. कोणाला हत्ती दिसतो, कोणाला वाघ दिसतो, स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसतात, कोणी जेवताना गप्पा मारतं हे दिसतं. जागृत झाल्यावर आपल्याला स्मरण राहिलं तर आपण इतरांना स्वप्न सांगतो. आणि स्वप्नाचं उत्तर देणारा मूर्ख असेल तर काही सांगून देतो. कोणत्याही दृष्ट स्वप्नांचा नाश करण्याकरता देवाचं स्मरण सांगितलं आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. खरा. मग तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या. मांजर गेली आडवी अपशकुन आहे, पण तिथे ईश्वराचं स्मरण करत. आता या मोबाईलमध्ये किंवा काय सांगतात, बडीशोप खाऊन देवाचं नाव घेऊन पुढे जा. म्हणजे बडीशोपाला मोठं महत्त्व देऊन टाकलं त्याने.
कोणी म्हणतं अमुक खाऊन पुढे जा, कोणी म्हणतं पिवळे कपडे घालून पुढे जा, कोणी म्हणतं आडवे कपडे घालून पुढे जा. सगळ्यापेक्षा देवाचं नाव सोपं आहे. आता तेवढ्याकरता पिवळा कुठे शर्ट शिवायचा का? गावाला जायचं असेल तर काय भाव पडेल ते गावाला जाणं? नाही तर मग इथे हळद लावून यावं लागेल थोडीशी. याच्यापेक्षा नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे झालं. जिकडे तिकडे जाती भक्त पाठी जाय हनुमंत, राम उपासना करी मारुती नांदे त्याचे घरी. पण तुम्ही मारुतीला जर मंदिरात टाकून दिला असेल तो येईल का तुमच्याजवळ? लक्षात ठेवा. तर हे ईश्वराचं नाम जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचा नामावर विश्वास नाही म्हणून तुम्हाला दुसरं काहीतरी सांगायला होतं. कोणी म्हणता थोडीशी मोहरीची पुडी बांधून या. आता मोहरी इतकी बलवान आहे देवापेक्षाही. मला तुमची दिशाभूल करतात, तुम्हाला आत्मतत्वात येऊ देत नाही, मायेच्या तत्वामध्ये सांगतात. आत्मतत्वामध्ये येऊ देत नाही. जशी आई मुलाची नजर काढताना तो जोडा मारला ठोकला गेले रे नजर गेली, आईने सांगितलं की त्याला वाटतं गेली. तसं संत सांगताना तसं तुम्हाला कळायला पाहिजे की गेली. त्यांनी सांगितलंय आता काही होणार नाही. काळाचे भय मानसू नको, दृष्टास शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. आता एवढं तर तुम्ही नेहमीच म्हणता, मग का घाबरता? तर माया घाबरते तुम्हाला. कोणती माया आहे? ही विश्वमोहिनी. देवांना आणि दानवांना जेव्हा भगवंतानं मोहिनी रूप धारण केलं ना, छना छुम छुम, तेव्हा देव म्हणत होतो. आता अशी बाई जगात नाही रे देवासारखी. कसं भासायला लागलं. बहुरूपी बनले भगवान. आणि मग ब्रह्मदेवानं ओळखलं, शंकरानं ओळखलं. जगन्माते आई म्हटलंय. आणि ज्या वेळेला निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना घेऊन गेले नेवास्याला, ज्ञाना इकडे, ठीक आहे, हे तुझं मूळ ठिकाण आहे, इथे तू गुप्त झाला होता. मोहिनी आपल्या महाराष्ट्रात, मी तुम्हाला सांगितलं ना सगळं महाराष्ट्रात आहे. समुद्र मंथन कुठे झालं? मोहिनी रूप दक्षिणेकडे घेतलं. आणि आईसाहेब गुप्त झाल्या महाराष्ट्रात, प्रगट झाल्या अमरावतीकडे, गुप्त झाल्या पश्चिम महाराष्ट्रात. प्रगटी झाल्या इथे, गुप्तही झाल्या इथे. मोहिनी प्रगट झाली आणि नेवासाला गुप्त झाली. निवृत्तीनाथांनी सांगितलं हे तुझं सिद्धस्थान आहे, जा मोहिनी राजकडे. शब्द आहे, देवीचं नाव रूप आहे, पण मोहिनी राज शब्द आहे, राज शब्द लागलेला आहे. आणि मग तिथे ज्ञानोबांनी मस्तक ठेवलं आपल्या मूळ स्वरूपाला. आणि मग तिथे ज्ञानेश्वरी लिहिली. आईसाहेब गुप्तही झाले आहे इथेच. समुद्र मंथनाचा काळ बघा आणि महाराष्ट्राचा काळ बघा. या लोकांनी ते स्थान इतक्या काळपर्यंत जागृत ठेवलं का? तर ते मोहिनी राजानं आणि भगवान शंकर म्हणजे निवृत्तीनाथ, मुक्ताबाई म्हणजे आईसाहेब भगवती, त्यांनी ते प्रगट केलं. म्हणून तिथे परत सिद्धस्थान झालं. अशी मोहिनी जी जगाला मोहून टाकलं, त्या मोहिनीच्या जागेमध्ये आमच्या माऊलीनं 18 अध्यायाचं विवरण लिहिलं. आपण तिथे जाऊन सगळं करून येतो, पण आपली मोहिनी काही जात नाही. मोहिनी जातच नाही. कारण मोह जाण्याकरता कुठल्या तरी संताच्या ज्ञानाची संगती असावी लागते. फुकट म्हटलं का? संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. याच पंथाने तुम्हाला यावं लागेल. त्यावेळेस हे नारदा काय सांगू तुला, मी मान्य करतो हे माया स्वप्नात सुद्धा त्रास देते. मायेचं आकलन होणं कठीण आहे.
हे नारदा, महेश्वर ब्रह्मदेव आणि मी आम्हाला सुद्धा केव्हा केव्हा माया उमजू देत नाही. जमलं. कारण ती आदिशक्ती आहे. कशी आहे माहिती? अनादि अंबिका अंबिका प्रगटली भवानी. तिला प्रगट व्हायला काही वेळच लागत नाही. बा एक लोखंडाचं खालचा गड्डा घ्या, त्याच्यामध्ये एक दारू भरा आणि त्याच्यामध्ये दुसरी आसारी टाका आणि फक्त जमिनीवर धन. तसे आहे. तिला प्रगट करावी लागते. ती हे जग तिनेच प्रगट केलं आहे. आणि म्हणून हे चराचर त्रिगुणात्मक आहे. हे जग त्रिगुणात्मक आहे आणि म्हणून तिला जगदेश्वरी असं म्हणतात. ती जोगेश्वरी. ती जोगेश्वरी जी जागवते सगळ्यांना. ती सत्वगुणी आहे, रजोगुणी पण आहे आणि तमोगुणी पण आहे. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सत्वगुणी माया आहे, माझ्या ठिकाणी रजोगुणी माया आहे आणि शंकराच्या ठिकाणी तमोगुणी माया आहे. मायेशिवाय आम्ही राहू शकत नाही. हे नारदा, ब्रह्मदेवाच्या ठिकाणी जी तीव्रता आहे, शंकराच्या ठिकाणी जी तम आहे, माझ्या ठिकाणी जे रज आहे, हे रजगुण गौण आहे. हे लक्षात ठेव. आमच्यातले गुण गौण आहे. जेव्हा काळ येतो, वेळ येते, तेव्हा आम्ही याचा स्वीकार करतो, नंतर काढून टाकतो. आपल्याला सुद्धा सत्वगुण रजगुण येतो. म्हणून आपण सकाळच्या वेळा सत्वगुणात असतो. अन्न खातो तेव्हा रजोगुण आणि जसा जसा सूर्य अस्ताला येतो तसा आपण तमोगुणात वावरतो. म्हणून संध्याकाळच्या वेळा कुठे जायचं नाही, कुठे खायचं नाही, किती गोष्टी करायच्या नाही. संध्याकाळी जेवायचं नाही, पहिला मुद्दा. भर संध्याकाळी झोपायचं नाही. संध्याकाळी प्रजोत्पत्तीचं काम करायचं नाही. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. संध्याकाळच्या वेळेला कोणाला द्यायचं नाही, कोणाकडे घ्यायला जायचं नाही. ही काम आहे. लक्षात ठेवा. तो काळ गेला म्हणजे सूर्य अस्तानंतरचा 1 तास गेला की मग करायचं नसतं. सूर्यास्ताच्या 1 तास आधी बंद. तो जो काळ आहे त्या काळामध्ये अद्भुत. त्यावेळेला ही सगळी जीवजंतू वगैरे हे सगळं वातावरण, घरामध्ये धूप दीप लावला, आरती केली की वातावरण मंगल होतं. पण आपली भिशीची मीटिंग नेमकी तेव्हाच असते. हा मोठी पंचायत आहे. आपलं नेमकंच असं असतं. म्हणून संध्याकाळच्या वेळेत टाळायची आहे. म्हणून ते म्हणतात, अनेक भोग भोगले तरी माणसाची भोग इच्छा कमी होत नाही. नारदा भगवान विष्णू सांगताय. आणि एवढं सांगून भगवान माझ्याजवळून गुप्त झाले. व्यास म्हणाले, नारदा तू मायेचं वैभव मला कथन केलं. आता तू मला असं निवेदन कर की सरोवराच्या जवळ तुला सोडून विष्णू गरुडावर बसून निघून गेले का? नारद म्हणाले, हो. मला हे मायेचं ज्ञान सांगितलं आणि भगवान विष्णू लगेच निघून गेले. नारदा तू आता कुठेही फिर, मला माहीत नाही. राजा परीक्षिताला सुद्धा सांगून दिलं की बस आता तुला मरण येणार आहे का शरीराला? म्हणे शरीराला. म्हणे मी चाललो, माझं काम झालं. गुरुचं काम व्हेरी IMP देऊन ठेवण्याचं आहे, पण परीक्षेत लिहिण्याचं काम कोणाचं आहे? विद्यार्थ्याचं. खलास. आपण त्या क्लासवाल्याला बोललो होतो, भाऊ आमच्या मुलांना मार्क कमी पडले. आता त्याने शिकवलं ना, हो तुझ्या मुलाने लिहिलं नाही. आता पुष्कळ लोकांचे फोन येतात, आम्हाला निरोप येतो, दादा अहो सगळं बरोबर म्हणतो पण नाही लिहायच्या वेळेला लिहितच नाही शाळेमध्ये. म्हटलं सरस्वतीची उपासना कर, कारण तिच्याशिवाय कोण कोण. म्हणजे मायाच सांगावं लागते आम्हाला.
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम पुत्र जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. लगेच कावळे गुरुजी म्हटलं पोरांचं तो होऊन गेलं, नातवाला पाहिजे म्हटलं पौत्र विद्या भव. चालल्या याचं झालं की त्याचं पोरं त्यांचं करतील ना, त्यांचे बाप आणि त्यांची माय. तुम्ही कशाला मध्ये मध्ये करता? ही माया करवते. बरं घरच्या पोराचं झालं तर पोरींचं आणखीन हा आणखीन दुसऱ्याच्या गोत्रामध्ये घुसायला बसतात. पहा तुम्ही. आणि कामापुरते ते तुम्हाला धरणारच आहे, एवढं लक्षात ठेवा. जो तो आपल्याला का धरतो त्याचं काम धरायला लावतं आपल्याला. तुमचा उपयोग कमी झाला की लोक म्हणतात देवा उचला जाईल ना, जाते हाल करून नका पावलं जाते. या सगळ्या गोष्टी सुरू होऊन जातात. ह्या ते लाडू पण वाटायचे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये, जेवढे पुरतील तेवढे. असं आर्थिकराच्या मार्केटीतले पडत. म्हणून नारद म्हणाले सरोवराजवळ मला सोडून गेले आणि मी निघालो. नारदा आता तुझ्या इच्छेप्रमाणे कुठेही जा. तू वैकुंठात जा, कैलासात जा, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात जा, का भूमंडळात जा. मी माझ्या पित्याकडे गेलो. नारदांचे पिता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांना मी नमस्कार केला आणि तिथे उभा राहिलो. पण माझ्या मनामध्ये मायेमुळे चिंता होती. ही चिंता मायेचा प्रसाद आहे. माझ्या मनात चिंता होती. तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे ब्रह्मदेवानं मला विचारलं, अरे तू चिंतातूर का झाला? तुझी कोणी फसवणूक केली का? का तू विचित्र काही पाहिलं का? विचित्र काही खाल्लं? बा 3 गोष्टी आहे चिंता खिन्नता होण्याकरता. नारद सांगेल सगळा वृत्तांत वडिलांपुढे कथन केला. मला श्रीतत्व प्राप्त झाल्यामुळे माझी स्मृती नष्ट झालेली होती. मायेचं सामर्थ्य मला पाहायचं होतं पण समजलं नाही. मोहामुळे ज्ञानाची हानी झाली. माझ्याजवळ जे ज्ञान होतं ते हिरवलं गेलं. आता मला बरं वाईट समजलं आहे. तरी ता मायेवर कसा विजय मिळवता येईल हे सांगा. जसा एखादा मुलगा कर्ज करून बसतो, वडिलांना म्हणतो माझ्याकडून झालंय, मला याच्यातून कसं मोकळं कराल ते तुम्ही ठरवा. तर मुलांना अशी बुद्धी झाल्यानंतर त्यांनी कर्ज केल्यावर आपलं धन त्यांना द्यावं लागतं. तर आपल्या धनामध्ये सुद्धा काही दोष असतो, तो त्या मार्गाने निघून जातो. म्हणून काही पिता काय करतात की बहुत चांगली परिस्थिती आहे त्याचा वाटा घेऊन या, म्हणजे मला खटखट बस खला. आता तर रिटायर्ड झाल्या बापाला पोरीसुद्धा सांगता आम्हाला त्याच्यातून पाहिजे. पोरींचाही भरोसा नाही राहिला. पेन्शनवाल्या बापाला त्या मिळाल्या पैशातून पोरी पैसा मागता हल्ली. माझ्याजवळ बऱ्याच बांगडी आल्या. म्हणजे दादा तुम्ही कुंभूरला किती चांगलं म्हणत होती, घरपुढे नेईल. तिनं सांगितलं की तुमच्या पेन्शनमधले पैसे पाहिजे मला, वरचा मधला बांधायचा आहे. अशी कधी काय तुम्ही कुंभूरची कुंडली केली म्हणून मी आता कुंडल्या बंद करून दिलं का? नावं तिचं कुमुद आहे. लक्षात ठेवा. हा कोणी तुम्हाला मोह दिला? तुमच्या लग्नाच्या वेळा एवढं दिल्यावर सुद्धा तुम्हाला हा मोह दिला कोणी? ती माया. जशी नारदाला बेचैन केलं तसं बापाची आलेली 18 लाख रुपयाची सगळी रक्कम तुम्हाला बेचैन करून टाक. पाणी भरावं लागतं पोरीकडे. आपल्या बापाला आपल्या घरी राबवून घेणं हे मुलीला समजलं पाहिजे, पण समजत नाही.
म्हणून आलिप्त राहिलं पाहिजे. आपल्या आईवडिलांपासून बोलले नाही की नाही माझे वडील कशाला करतील, पण आईवडिलांचा स्वाभिमान नाही राहिला. प्रेम दाखवलं जात आहे, पण त्यांचा स्वाभिमान टिकवण्याकरता मुलगी धैर्यवान नाही. धैर्यवान पाहिजे. बाबा मी बरोबर करेल माझ्या घरी, तुम्ही चिंता नका करू, अशी कन्या. लक्षात ठेवा, झाल्या असतील चुका तर माफी मागावी ईश्वराला, पुन्हा चूक होणार नाही अशी महामायेला कबूल करा. महामायेती या भवान. तुम्ही आता हे वाचलं असेल देवीचं स्तोत्र, विश्वेश्वरीं जगद्धात्रीं सती संहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णुं रतुलां तेजस प्रभो. देवीचं चरित्र वाचलं. शेवटी मूर्ती रहस्य सांगेल. काल सांगितलं आपल्या 4 हात 8 हात 18 हात. काय कारण आहे मूर्तीमध्ये? कोणत्या मूर्तीला भजल्यानंतर ध्यान केल्यानंतर काय मिळतं? ब्रह्मदेवाने मला सांगितलं की बाबा तू जरा मायेवर विजय मिळवण्याचा प्रयत्न कर. ब्रह्मदेव हसले. देवमुनी तपस्वी सर्वांनी मायेवर विजय मिळवलेला नाही आहे. मायेचं सामर्थ्य अत्यंत कठीण आहे. जगाची उत्पत्ती स्थिती लय हे तिच्या हातात आहे. म्हणून मायेला आई मानून राहा. बस आई मानून राहशील तर सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर आपोआप येईल. असं आहे. 5 संत भगवतीला आई मानून राहतात. म्हणून लोक संताच्या निधनाच्या वेळेला वाटेल तेवढी मदत करतात. लक्षात ठेवा. ज्यांनी कधी संपत्तीचा विचार केला नाही अशा संतांची सतीगती एवढी जोरात होते. 1000 लोक जेवू घालायचे तर 5000 लोक जेवून जातात त्यांच्या भंडाऱ्याला. त्याचं कारण आहे ना, त्यांनी महामायेला आई मानून टाकलं. बस जगज्जननी. नारद म्हणाले, व्यास मुनी माझ्या पित्यांनी माझ्या संशयाचं निवारण केलं. त्याविषयी मी निश्चय केला की मी तीर्थयात्रा संचार करेन, एका ठिकाणी राहणार नाही. आणि संचार करताना नारायणाचं नाव घेईल. आपल्याला सुद्धा संचार करायचा आहे, पण नुसतं नाही तर नारायणाचं नाव घ्यायचं. नारायणाच्या नावानं या मायेला आई मानायचं आहे. व्यासांनी नारदाला सांगितलं की बघ, कौरवांच्या नाशामुळे मोहाचं दुःखानं मी सगळ्यांचा त्याग करून कर्माचं फळ लोकांनी कसं भोगावं याकरता देवी भागवत लिहिलं आहे. मलाही कौरवांचा असाच लढा होता, पांडवांचाही लढा होता. या कौरवांनी ऐकलं नाही माझं, भीष्माचं ऐकलं नाही. मला यांची उत्पत्ती करावी लागली, व्यासोत्पत्ती. तरीही ते द्रव्याकरता जमिनीकरता भांडले, माये करता. पांडवांनी माझं ऐकलं म्हणून वेळोवेळी मी त्यांना सहाय्य करू शकलो. जो ऐकतो त्याला सहाय्य होतं. महामायेमुळे कौरवांचा नाश झाला आणि शुद्ध माया द्रौपदी पांडवांजवळ असल्यामुळं पांडवांचा जय झाला. काय जय झाला नारदा? तर यतो धर्मस्ततो जयः. शुद्ध मायेनं, शुद्ध माया होती द्रौपदी. आणि शुद्ध माया असलेल्या मायेचा छळ कौरवांनी केला म्हणून त्यांचा समूळ नाश झाला. गांधारी तर भरपूर व्रत करत होती, वैकल्य. रोज एका पोराच्या नावानं रोज दिवा दान द्यायची, दिवे लावायची, 101 दिवे रोज. राजाची राणी तेलाचं काही फिकीर नव्हती.
दिवे लावणे पुण्य आहे, पण संस्कार करणं महत्वाचं आहे. संस्कार नसला तर खरा दिवा लागणार नाही. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. रोज तुमच्या मुलाचा फोन येत असेल, समजा एक दिवशी उशिरा आला तर त्याने तिकडून फोन केला, आई मला माफ करा आज उशीर झाला, तू केव्हाची वाट पाहत असेल, तळमळ करत असेल. असं जर त्याने तिकडून म्हटलं तर तुम्हाला जेवणाची गरजच राहणार नाही. काय बोलला तो आज, काय एवढं फोनची गरज आहे, आता का मिला नाही का, असा जर तो वगारीसारखा ओरडला उल्हासनगरहून. लक्षात ठेवा, आपल्या नवऱ्याला समजावा, आई वडिलांशी प्रेमाने बोला. वेळ झाली आहे, ते वाट पाहतील, फोन करा लवकर. कमी करू. आई ते आले पण त्यांचा डोळा लागला म्हणून मी फोनवर बोलले, असं बोला. तेव्हा ही महामाया जिंकाल तुम्ही. अपशब्द बोला तर मोहमाया तुमच्या आईपासून तुम्हाला दूर करून टाकेल. मम माया दुरत्तया. प्रॅक्टिकल करा. पुण्याला असलेल्या मुला मुलींना वेळेवर फोन करायला सांगला. बघ तुझा वेळेवर फोन नाही आला तर आम्ही समजू तू कुठेतरी फिरतोय. हे समजवलं पाहिजे त्यांना. शिका कुठेही, पण वेळेवेळी आहे तुम्हाला सोय. नाही तर पूर्वी पत्र पोहोचत नव्हतं, तार लवकर पोहोचत नव्हते. आता तर हॅलो, मंदिरामध्ये सेल्फी काढायची भलती हौस आहे सगळ्यांना. कोणी झाडाकडे काढतं, कोणी इकडे काढतं. तरी आम्ही सूचना दिली आहे, वाचतच नाही कोणी. की पाय तुम्ही विचार करा, त्याचे दुरुपयोग होत आहे. आपलं लक्ष नाही राहत. म्हणून व्यास म्हणाले मायेचं ध्यान करा. तुम्हाला ही करायची असेल तर ध्यान करा. ध्यानानं मायेला जिंकता येतं. मग कोणाचं ध्यान करायचं? देवाचं आणि मायेचं, दोघांचं बरोबर करायचं. शंकर पार्वती, ब्रह्मा सरस्वती आणि विष्णू लक्ष्मी, गायत्री सरस्वती एकत्र. स्वरूप बदलवलं. तीच कन्या रूपानं जन्माला आली ब्रह्मदेवाकडे, कारण जगाचं काम करायचं आहे. सरस्वती म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुखावर आली म्हणून ती कन्या झाली. वेदाची निर्मिती झाली, 4 वेदांची. अशा प्रकारे मी माझ्या वडिलांकडून उपदेश घेतला, कारण पिता हाच मोठा गुरु आहे. नारद मुनी व्यासांच्या जवळून निघाले. सरस्वती नदीच्या तीरावर स्वस्थ बसले आणि स्नान केलं सरस्वती नदीमध्ये. हिमालयातून निघते, गुप्त होते आणि प्रभास पट्टणला मिळते. सिद्धपूरलाही प्रगट होते केव्हा केव्हा, पण खाली गुप्त आहे. सरस्वती कोण कोण किती विद्वान असेल हे अनुभवानेच कळतं. नुसत्या बाह्य रंगावरून कळत नाही, कपड्यावरून विद्वत्ता कळत नाही. वेशभूषा ही वेशभूषाच आहे. रामशास्त्री प्रभूंची पगडी कोणालाही घालून देतात लोक, हल्ली पुण्याचे लोक. बस पगडी सोपी झाली. म्हणून ते म्हणतात कौरवांचा नाश झाला, पांडवांचा जय झाला. व्यासांच्या उपदेशानं संशय निवृत्ती सगळी झाली. हे राजा आता कोणाला सांगताय? जन्मेजयाला. मृत्तिकेशिवाय जसाप्रमाणे घट होत नाही, तसं देव, मनुष्य आणि दानव या तिघांशिवाय जग चालत नाही. म्हणून देवानं जी निर्मिती केली आहे
आता दानवांना दुसरा नंबर द्यायचा होता, पण दानवाच्या आईनं दितीनं भेदबुद्धी केली आणि एक पिता आणि दोन माता, एक पिता दोन माता, आईनं भेदबुद्धी केली, त्यामुळे राक्षस मोठे होऊन गेले. भेदानं मोठा झालेला मनुष्य टिकत, मोठेपणा त्याच्याजवळ टिकत नाही. आता पहा तुम्ही, निवडणुकीने मनुष्य मोठा होतो, पण तिथे कसाही वागतो, कसाही बोलतो, काही करतो. मतामुळे मिळून गेल्यामुळे माणूस मोठा झाला. पण बोलता आलं पाहिजे, वागता आलं असं पाहिजे, बसता आलं पाहिजे, हे लक्षात ठिकाण त्याला इलाज देतो. काय आहे, मी त्रिगुणात्मक मायेला ओळखलं आणि संचार करू लागलो. ब्रह्मदेव सत्वगुणी असल्यामुळे शांत आणि ज्ञानी आणि दयाळू आहे आणि म्हणून ते नेहमी समाधीमध्ये असतात. मी स्वतः रजोगुणी आहे म्हणून मला घोर रूप घ्यावं लागतं. बघ, मी हिरण्याक्षाचं रूप घेतलं, वराहाचं रूप घेतलं, मला असे काही रूप, मत्स्य रूप घेतलं, कुर्म रूप घेतलं, मग देव असून मोहिनी काय बनलो. रजोगुण असल्यामुळे माझ्याकडे हे एवढे डिपार्टमेंट आले. पहा, माझ्या योनीमध्ये कोणत्याही योनीत जावं लागलं. बरं, सनक सनानंदाने मला श्राप दिला म्हणे की तू मूर्खांना जवळ ठेवल्यामुळे यांच्या उद्धाराकरता तुला जन्म घ्यावा लागेल. आंबिरसा कारणे जन्म सोसियेला. देवाला ते केलं नाही, तर दुर्वासाने आंबिरसाला श्राप दिला होता, तुला जन्म मरण शकतो. देव म्हणा नको, मी जन्म घेईल, तू काही चिंता करू नको. कारण भक्ता करता देव तसं करतो. भक्तासाठी देव घाली तसे उडी, परमात्मा अशी उडी घालतात. हे स्थान स्थिर झालं. कृष्णार्पणमस्तु. उद्या सांगेल देवांच्या चरित्राची कथा. जय जय माँ काली कल्याण करे, जय माँ काली कल्याण करे, जय माँ काली कल्याण करे, जय माँ काली कल्याण करे. अम्बा माता की जय. सद्गुरु राये कृपा मग केली, परिणय घडली सेवा काही. आवडीचा मंत्र सांगितला भवसागर साधू संत संती सागरू इथून